अशाही राशी असतील ना, की ज्यांना लाभ होणार आहे, निश्चित. ज्यांना फायदा हो, होणार हो. आहे? ज्या राशी ना तो 9वा 11वा आहे, त्यांना फायदा होतो. आता मेनेत शनी आले ना, मग मागचे मागे बघत जायचं. कुंभ 12वी, मकर 10वी आणि त्याच्यानंतर ज्या राशीना तो 9वा किंवा 11वा येतो, त्यांना तो थोडं फळ चांगलं देतो. 11वा शनी तर असं म्हणतात छप्पर फाडून देतो. पण मूळ पत्रिका फाटकी असेल तर काय उपयोग? हं. मूळ पत्रिकेला गळती लागली असेल तर काय उपयोग होत नाही. मग ते राशीप्रमाणे मोजता येतं आपल्याला. हा 11वा ह्या राशीला आहे, 6वा ह्या राशीला आहे, 9वा ह्या राशीला आहे आणि त्याप्रमाणे 9 म्हणजे भाग, 11 म्हणजे लाभ. शनी लाभ देतो, पण फार मंद हळुवारपणे देतो. शनीला ही गळती नाही. म्हणजे थोडक्यात तो संयम ठेवायला शिकवतो तुम्हाला. संयम शिकवत नाही तो, अशा घटनाच घडवतो की तुम्ही संयम ठेवताच. अच्छा. आपल्याला काही शारीरिक आता त्रास व्हायला लागला. सुरुवातीला आपल्याला कटकट वाटते आणि पुढे आपण ॲडजस्ट होतो. हं. तसं शनी दुःखाला ॲडजस्ट करतो. तुमच्याकडे बरीच मंडळी भेटायला येतात. सगळ्यात कॉमन प्रश्न तुम्हाला काय विचारला असं जातो? नाही आहे, वेगवेगळे असतात. काही लोक फार इंटेलिजंट प्रश्न विचारतात. काही लोक स्वतःबद्दल कधीच विचारत नाहीत. हं. चुकून आता फडणवीस साहेब आहेत आपल्या नागपूरला. मी किती वेळा नागपूरला प्रयोग केले, ते आलेत. आजपर्यंत त्यांनी मला पत्रिकाविषयी काढला नाही. काही लोक असे असतात ना, की मला काही माहिती नाही ते शास्त्र. तू उपाध्ये पण म्हणजे काही नीट खात्रीचे नाहीत. ते काय सांगतील माझ्या डोक्यात बसेल नको, भानगडच नको. ज्योतिषच्या व्यतिरिक्त उपाध्यांकडे खूप विषय आहेत, त्याच्याशी बोलतात. पण काही ना सारखं विचारायची सवय असते. दर आठवड्याला मला जरा विचारायचं आहे. अरे मी गेल्या आठवड्यात सांगितलं तेच आता सांगणार. त्यांना काय वाटतं आता थोडं उपाध्याय वेगळं सांगतील आणि मी बोललो की तसं घडतं ही त्यांची अंधश्रद्धा आहे.